नमस्कार. कुतूहलाचे जग या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी समता आपल्या सर्वांचं खूप स्वागत करते. उद्या म्हणजे 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आपण पृथ्वीच्या वातावरणातील ओझोनवर मानवी हालचालींमुळे होणारे परिणाम आणि या परिणामांचा परत मानवावर होणारा परिणाम याची माहिती या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत. हे आहे पृथ्वीचं वातावरण. पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण असं म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून या वातावरणाचे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर असे स्तर असतात. पृथ्वीपासून 20 ते 40 किलोमीटरवर स्थितांबर हा थर असतो. या थराच्या खालच्या भागात ओझोन थर आढळतो. या स्थितांबरातील ओझोन थराचा शोध कसा लागला, त्याच्यासाठी कोणता प्रयोग केला गेला हे आता आपण बघूया. हा प्रयोग असा काहीसा आहे. सूर्यकिरणांमधून 100 नॅनोमीटर ते 1 मिलीमीटर तरंग लांबी म्हणजे वेव्हलेंथचे सूर्यकिरण बाहेर पडतात. परंतु ह्या सूर्यकिरणांची तरंग लांबी म्हणजेच वेव्हलेंथ जेव्हा चार्ल्स फेब्री आणि हेनरी ब्युसॉन या वैज्ञानिकांनी जेव्हा पृथ्वीवरती मोजली तेव्हा त्यांना ती 280 नॅनोमीटर ते 1 मिलीमीटर एवढीच पट्ट्याची किंवा एवढ्याच रेंजची मिळाली. म्हणजेच सुमारे 100 नॅनोमीटर ते 280 नॅनोमीटर तरंगलांबी असलेले सूर्यकिरण पृथ्वीपर्यंत पोहोचतच नसून ते वातावरणातच कुठेतरी शोषले जात आहेत असा निष्कर्ष या वैज्ञानिकांनी चार्ल्स फेब्री आणि हेनरी ब्युसन यांनी काढला. आणि ही तरंगलांबी म्हणजे 100 ते 200 नॅनोमीटर जी पृथ्वीवर मिसिंग किंवा अनुपस्थित होती ती अतिनील किंवा अल्ट्राव्हायोलेट किरणांची तरंगलांबी आहे. म्हणजेच या तरंगलांबीच्या सूर्यकिरणांना वातावरणातच कुठेतरी शोषलं जात आहे आणि त्यामुळे ती पृथ्वीपर्यंत पोहोचत नाहीयेत. त्यानंतर या वैज्ञानिकांनी तेव्हापर्यंत शोध लागलेल्या सर्व पदार्थांचा स्पेक्ट्रम घेऊन पाहिला आणि त्यातील ओझोन या रेणूच्या म्हणजेच मॉलिक्यूलचा स्पेक्ट्रम या तरंगलांबी ज्या मिसिंग होत्या सूर्यप्रकाशातील तरंगलांबी त्या तरंगलांबींशी जुळला किंवा मॅच झाला. तसेच हा ओझोन स्थितांबराच्या खालच्या भागात असल्याचं सुद्धा सिद्ध झालं होतं. त्यामुळे स्थितांबरातील ओझोनमुळेच सूर्यप्रकाशातील या 100 ते 200 नॅनोमीटर मधील तरंगलांबीचे सूर्यकिरण शोषले जातात हे सिद्ध झालं. त्यामुळे स्थितांबरातील ओझोनमुळेच सूर्यप्रकाशातील अतिनील किरणं ज्यांची तरंगलांबी सुमारे 100 नॅनोमीटर ते 280 नॅनोमीटर आहेत ही शोषली जातात आणि त्यामुळे ती पृथ्वीपर्यंत पोहोचत नाहीत. आता वातावरणातील स्थितांबरामध्ये या ओझोनचं प्रमाण किती असतं हे जर सांगायचं झालं तर असं सांगता येईल की वातावरणात जर 10 लाख इतर वायूंचं म्हणजे ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड अशा वायूंचे रेणू किंवा मॉलिक्यूल असतील तर या 10 लाख रेणूंमागे फक्त सुमारे 2 ते 8 एवढेच ओझोनचे रेणू असतात. इतक्या कमी संख्येत अस्तित्वात असूनही त्यांचं काम मात्र खूप प्रभावी असतं. ते का प्रभावी आहेत हे आपण पुढे पाहूयाच. आत्ताच आपण पाहिलं की ओझोनमुळे UV रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज किंवा अतिनील किरणं पृथ्वीपर्यंत पोहोचत नाहीत. पण अतिनील किरणं पृथ्वीपर्यंत पोहोचली तर होतं काय किंवा ओझोनमुळे ती पृथ्वीवर पोहोचत नाहीत याचा आपल्याला काय उपयोग होतो. तर ही जी अतिनील किरणं आहेत ती मानवी त्वचेमार्फत शरीरात शोषली जाऊन त्वचेचे विकार, DNA डॅमेजेस, स्किनचे आजार म्हणजे त्वचा विकार किंवा स्किन कॅन्सर यांचा मानवाला धोका वाढतो. मानवाप्रमाणेच वनस्पतींसाठी देखील ही अतिनील किरणं अत्यंत धोकादायक असतात. आपण उन्हात बाहेर जाताना या अल्ट्राव्हायोलेट रेजपासून संरक्षण मिळवण्यासाठी त्वचेवर जसं सनस्क्रीन लावतो त्याचप्रमाणे पृथ्वीच्या वातावरणातील हा ओझोनचा थर आहे हे पृथ्वीचं सनस्क्रीनच आहे. तरंगलांबीनुसार UV रेजचे UVA, UVB आणि UVC असे किरणांचे प्रकार असून त्यातील UVC प्रकारची अतिनील किरणं पूर्णपणे ओझोनमुळे शोषली जातात, जी मानव, प्राणी, वनस्पती यांच्यासाठी प्रचंड हानिकारक असतात.
UVB प्रकारच्या अतिनील किरणांपैकी काही भाग पृथ्वीपर्यंत पोहोचतो तर काही भाग ओझोनमुळे शोषला जातो. तर UVA प्रकारची जी अतिकिरणं आहेत ती संपूर्णपणे पृथ्वीपर्यंत पोहोचतात. UVA आणि UVB प्रकारची सूर्यकिरणं कमी धोकादायक असली तरी त्यांच्यामुळे स्किन डॅमेजेस किंवा त्वचा रोग, त्वचा कॅन्सर असे धोके उद्भवतात. त्यापासून बचाव करण्यासाठीच आपण बाहेर जाताना सनस्क्रीन लावतो. परंतु UVB प्रकारची सूर्यकिरणं आहेत ती शरीरात ड जीवनसत्व किंवा व्हिटॅमिन D निर्माण करण्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे तुम्ही ऐकलं असेल की असं सांगितलं जातं की उन्हात काही वेळ बसलं पाहिजे, तर ते यासाठी. परंतु 1976च्या सुमारास म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर, ज्याला इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन असं म्हणतात, त्यानंतर पृथ्वीच्या वातावरणातील हा ओझोनचा थर विरळ होतोय असं अभ्यास आणि संशोधनातून निदर्शनाला आलं. विविध मानवी दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या फ्रीज, एअर कंडिशनर म्हणजे AC, एरोसोल स्प्रे म्हणजे जे मूव्ह डिओडरंट स्प्रे मध्ये वापरलं जातं, यांच्या वापरातून हवेत उत्सर्जित होणाऱ्या क्लोरोफ्लोरोकार्बन किंवा ज्याला CFC असं शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतात, यामुळे ओझोनचा ऱ्हास होतोय हे निदर्शनास आलं. ही प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन हे अतिशय स्टेबल किंवा स्थिर आणि इनर्ट म्हणजे निष्क्रिय वायू असल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर विविध गोष्टींद्वारे उत्सर्जित झाल्यानंतर स्थितांबरातील ओझोन थरापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्यात काहीच बदल होत नाही. स्थितांबरातील UV रेज सोबत जेव्हा या तिथे पोहोचलेल्या क्लोरोफ्लोरोकार्बनची रासायनिक प्रक्रिया होते, तेव्हा त्यातून हायली रिॲक्टिव्ह किंवा प्रचंड अस्थिर असा क्लोरीन अणू बनतो. या क्लोरीन ॲटमची किंवा अणूची तेथील म्हणजे स्थितांबरातीलच ओझोन बरोबर रिॲक्शन होऊन त्यातून ओझोनचे विघटन होते. अशा प्रकारे क्लोरोफ्लोरोकार्बनमधून बाहेर पडलेला एक क्लोरीन अणू किंवा ॲटम सुमारे 100,000 ओझोन रेणूंना नष्ट करू शकतो. परंतु ओझोन रेणू हे किती कमी प्रमाणात वातावरणात उपलब्ध असतात हे आपण आधीच पाहिलं आहे. त्यामुळे क्लोरोफ्लोरोकार्बनचा वापर हा ओझोन लेअरसाठी किती घातक आहे हे आपल्याला समजेल. एवढंच काय तर पृथ्वीच्या साऊथ पोल म्हणजेच दक्षिण ध्रुवावर अंटार्क्टिका भागात 1985 मध्ये ओझोन होल आढळून आलं. ओझोन होल म्हणजे ओझोन थराला आलेला विरळपणाच. याला नाव जरी होल असं दिलेलं असलं तरीही या होलचं क्षेत्रफळ अमेरिका या देशाच्या क्षेत्रफळाच्या सुमारे तिप्पट इतकं आहे. आपण तर आत्ताच पाहिलं की मानवी हालचालींमुळे जसं की फ्रीज, AC, एरोसोल स्प्रे यांच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे ओझोन थर विरळ होत होता. परंतु पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर तर बाकी ठिकाणांपेक्षा मानववस्ती विरळ आहे, तरीही तिथे ओझोन होल का तयार झालं बरं, असा प्रश्न पडू शकणं खूप स्वाभाविक आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन आणि अतिनील किरणं यांच्या प्रक्रियेतून ओझोनचं विघटन होण्याच्या प्रक्रियेला आवश्यक किंवा पोषक असणारं हवामान सर्वात जास्त प्रमाणात दक्षिण ध्रुवावर असल्याने तिथे ओझोन होल तयार झालं असल्याची माहिती आढळते. ओझोन थर विरळ होण्याची प्रक्रिया जर अशीच सुरू राहिली तर मानव जातीचे UV रेजपासून किंवा अतिनील किरणांपासून संरक्षण होणं अवघड आहे. यासाठी 1995 साली 197 म्हणजे जगातील बहुतेक सर्वच देशांनी मिळून क्लोरोफ्लोरोकार्बनच्या उत्सर्जनाला पूर्णपणे बंदी घातली. AC, फ्रीजमध्ये बदल करून त्यांच्या वापरातून क्लोरोफ्लोरोकार्बन उत्सर्जित न होता हायड्रोफ्लोरोकार्बन उत्सर्जित होईल अशी प्रणाली विकसित केली गेली. हायड्रोफ्लोरोकार्बन क्लोरोफ्लोरोकार्बनपेक्षा अस्थिर असल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून स्ट्रॅटोस्फिअरमधील ओझोन थरापर्यंत पोहोचेपर्यंत हायड्रोफ्लोरोकार्बनचं विघटन होतं आणि ते मग ओझोनचं विघटन करू शकत नाहीत आणि त्यामुळे पर्यायाने ओझोनची हानी सुद्धा होत नाही. अशा प्रकारच्या प्रयत्नांना यश मिळून ओझोन थराचं विरळ होणं आता कमी झालं आहे आणि 2016 पासून ओझोनची पातळी स्थिर होऊन त्यात सुधारणा दिसत आहे असं अभ्यासात दिसून आलं आहे.
या उदाहरणावरून आपण बघू शकतो की मानव जसा पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारण ठरू शकतो तसाच तो झालेला ऱ्हास सुद्धा भरून काढू शकतो। ओझोनच्या महत्त्वाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 16 सप्टेंबरला जागतिक ओझोन दिन किंवा वर्ल्ड ओझोन डे साजरा केला जातो। अशा प्रकारे आपल्या कोणत्याही कृतीमुळे पर्यावरणाला हानी होते का याचा सतत विचार करून आपली जीवनशैली अवलंबली पाहिजे, हे आपण कायम लक्षात ठेवू शकतो। अशाच व्हिडिओद्वारे आपण भेटत राहूया। माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।